इंडिगो एअरलाइन्सच्या सेवेत मोठ्या अडथळे निर्माण झाल्याने देशभरातील प्रवाशांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. उड्डाणे रद्द होणे, तासनतास विलंब, विमानतळावर निर्माण झालेली गर्दी आणि अनिश्चितता यामुळे अनेक प्रवासी अक्षरशः अडकून पडले. अशा गंभीर परिस्थितीत भारतीय रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी पुढे आली असून आपत्कालीन दिलासा म्हणून विशेष गाड्यांची धाव सुरू केली आहे. रेल्वेच्या माहितीनुसार वाढवलेल्या मागणीनुसार देशभरातील अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने सर्वप्रथम पुढाकार घेत 6 डिसेंबरला 7 खास एक्सप्रेस, 7 डिसेंबरला 11 आणि आज आणखी 4 स्पेशल एक्सप्रेस गाड्या चालवल्या. विमानसेवेतल्या बिघाडामुळे प्रवाशांनी रेल्वेकडे मोठ्या संख्येनं मोर्चा वळवण्याचा स्पष्टपणे दिसून आलं. या विशेष गाड्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. एकूण उपलब्ध असलेल्या 20,000 जागांपैकी तब्बल 7,000 तिकिटे त्वरित विकली गेली असून आरक्षण क्षमतेचा 81% आकडा नोंदवण्यात आला आहे. हा प्रतिसाद रेल्वेबद्दलच्या विश्वासाला पुष्टी देणारा आहे. विमानसेवा ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा सुरक्षित, विश्वासार्ह आणि सहज उपलब्ध पर्याय मोठ्या प्रमाणात निवडला जात असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काही दिवसात परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत रेल्वेकडून आणखी विशेष गाड्या चालवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेवरून नेहमीच आपण प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन ऑन डिमांड या प्रकारामध्ये नवीन गाड्या सोडत असतो. यामध्ये प्रवाशांची जी वाढलेली आवश्यकता होती ती लक्षात घेऊन आपण 6 तारखेला एकूण 4 ट्रेन ज्या मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालवल्या आणि एकूण 7 ट्रेन ज्या मध्य रेल्वेच्या स्थानकांसाठी देखील आल्या अशा चालवल्या होत्या. यामध्ये एकूण जी प्रवाशांची ऑक्युपन्सी होती रिझर्व्ह तिकिटांमध्ये ती 75% जास्त होती. यामधली काही जी ट्रेने होती ती त्या दिवशी सकाळी जाहीर करण्यात आली आणि ती ट्रेन 12:30 वाजताच्या दरम्यान निघाली होती. लोकमान्य टिळक टर्मिनस पासून लखनौ ही जर ट्रेन सोडली तर बाकी सर्व गाड्यांची जी ऑक्युपन्सी आहे ती जवळजवळ 100% होती. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निजामुद्दीन, पुण्यावरनं बेंगलोर, नागपूरवरनं CSMT अशा वेगवेगळ्या गाड्या चालवण्यात आल्या होत्या. याशिवाय मुंबईसाठी येणाऱ्या सियालदावरनं लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हावडावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा 2 गाड्या चालवण्यात आल्या होत्या. या 2 गाड्या देखील 100% पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेल्या होत्या. 7 तारखेला एकूण 11 गाड्या मुंबईतून, मध्य रेल्वेतून आणि मध्य रेल्वेसाठी चालवल्या गेल्या. यामधल्या 4 गाड्या ज्या आहेत या मुंबईतल्या साठी आलेल्या होत्या आणि 3 गाड्या ह्या मुंबईहून चालवण्यात आलेल्या होत्या. यामधल्या देखील प्रवाशांची जी ऑक्युपन्सी जर आपण पाहिली तर रिझर्व्ह तिकीटमध्ये प्रवाशांची एकूण ऑक्युपन्सी ही 81% जास्त होती. ज्यामध्ये 100 जर सीट असतील तर 81 सीट आपल्या भरलेल्या होत्या. 6 आणि 7 या दोनही दिवशी मिळून एकूण 18 गाड्या मध्य रेल्वेने चालवल्या. या 18 गाड्यातून साधारण 20,000 सीट आपल्याकडे उपलब्ध होत्या. यामधल्या 17,000पेक्षा जास्त रिझर्व्ह सीट ह्या प्रवाशांनी त्या सीटवरनं प्रवास केलेला आहे. आज देखील आपण 4 गाड्या ह्या चालवतो आहोत. यामधल्या 2 गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं हावडासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रीवासाठी चालवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय बाकीच्या 2 गाड्या ह्या मुंबईसाठी वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालवल्या जात आहेत. प्रवाशांची जर आवश्यकता वाटली तर भविष्यामध्ये आपण अजून अशा स्पेशल गाड्या प्रवाशांसाठी चालवू शकतो.